बातमीनं जम्मू काश्मीरच्या पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या बुलढाण्यातील वीरपुत्रांचं पार्थिव औरंगाबाद विमानतळावरती दाखल झालंय। थोड्याच वेळात नितीन राठोड आणि संजय राजपूत यांचं पार्थिव औरंगाबादहून बुलढाण्याला नेण्यात येणार आहे आणि संजय राजपूत हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील आहेत। 1996 मध्ये ते सीआरपीएफ मध्ये भरती झाले होते। त्यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुलं असा परिवार आहे। त्यांचं कुटुंब सध्या नागपूर येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये राहतं आणि नुकतंच 10 फेब्रुवारीला सुट्टी संपल्यानंतर शहीद संजय राजपूत हे कर्तव्यावरती रुजू झाले होते। मात्र दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये त्यांना वीरमरण आलंय। आज त्यांचं पार्थिव हे मूळ गावी औरंगाबादवरून मलकापूरला आता आणण्यात येईल आणि मलकापूरमध्ये त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होतील। त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार आणि मलकापूर येथील प्रत्येकी एक जवान शहीद झाल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात असंतोष पसरलाय। प्रत्येक रस्त्यावरती भावपूर्ण श्रद्धांजलीचे पोस्टर या ठिकाणी लावण्यात आले आहेत। मलकापूर पूर्ण बंद करण्यात आले असून आपल्या लाडक्या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी जमली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे यांच्याकडून। राहुल, काय सांगाल? बुलढाण्याने 2 सुपुत्र आपले गमावलेले आहेत, सध्याची काय स्थिती आहे? अंत्यदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली बुलढाण्यात पाहायला मिळते, काय अपडेट्स आहेत राहुल? बरोबर आहे शैलजा, आपण बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूरमध्ये संजय राजपूत नामक जे जवान या ठिकाणी शहीद झाले होते, त्यांना वीरमरण आलं होतं। आज सकाळपासूनच आपण या ठिकाणी मलकापूरमध्ये दाखल आहे आणि मलकापूरमध्ये वीर जवान या ठिकाणी शहीद झाल्याची वार्ता करताच संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असंतोषाची लाट निर्माण झाली होती। त्याचबरोबर त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आपण या ठिकाणी बघू शकता की सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आपल्याला पाहावयास मिळत आहे। सकाळपासूनच संजय राजपूत यांना शेवटचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातील संपूर्ण जलसमुदाय या ठिकाणी दाखल झालेला आहे। मोठ्या प्रमाणात अश्रू नयनाने या ठिकाणी त्यांना शेवटचा निरोप या ठिकाणी देण्यात येईल। अजूनही त्यांचं पार्थिव हे औरंगाबाद येथून निघालेलं आहे, परंतु बुलढाणाच्या मलकापूर त्यांच्या निवासस्थानी अजूनही ते दाखल झालेलं नाही आहे। परंतु त्यांचं पार्थिव यायच्या अगोदरच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केलेली आपल्याला पाहावयास मिळते। तेवढंच नव्हे तर मलकापूरमध्ये ठिकठिकाणी श्रद्धांजलीपर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे, त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे। पुढारी असतील, पुढारी देखील या ठिकाणी आता दाखल होताना आपल्याला पाहावयास मिळत आहेत। त्यांच्या मृत्यूने संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यावर या ठिकाणी शोककळा पसरलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये 13 तालुके आहेत, त्यामधील 7 तालुके या ठिकाणी कळकळीत बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली देण्यात आलेली आहे। शैलजा, नक्कीच राहुल, या संदर्भातल्या अधिक अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून घेणारच आहोत। तुर्तास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद। तर दुसरीकडे बुलढाण्यामध्ये लोणारचे जे जवान आहेत नितीन राठोड हे दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले आहेत। लोणारमध्ये आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे आहेत, मी त्यांच्याकडे जाणार आहे। माधव, काय सांगाल? या ठिकाणी सध्याचं कशा प्रकारचं वातावरण आहे? पार्थिव किती वेळात या ठिकाणी दाखल होईल, काय सांगण्यात येते? माधव, शैलजा, बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातल्या चोरपिंपरी गोवर्धन नगर इथं अश्रूचे बांध फुटले जात आहेत अशी स्थिती निर्माण झालेली आहे। प्रत्येक जण आपल्या लाडक्या सैनिकाला दुरावल्याची एक मनात भावना आहे। आपला जवळचा एक नातेवाईक, आपल्या जवळचा, आपल्या कुटुंबातला कुणीतरी एक व्यक्ती आपल्यापासून दूर गेलेला आहे अशी भावना प्रत्येक व्यक्तीला झालेली आहे। आणि त्यामुळेच आज सकाळपासून गोवर्धन नगर या ठिकाणी शहीद राठोड नितीन राठोड यांना आदरांजली वाहण्यासाठी, अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक इथे जमलेले आहेत। 12:30 वाजता औरंगाबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर 2 शहीदांवर आदरांजली वाहिली। त्या ठिकाणी औरंगाबादच्या लष्कराच्या वतीनं मानवंदना देण्यात आली आहे आणि त्यानंतर 12:35 दोन्ही शहीदांचे शहीद हे त्यांना बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाठवण्याचं काम सुरू झालेलं आहे। औरंगाबादच्या विमानतळावरून थेट मलकापूरपर्यंत एक हेलिकॉप्टर निघालेला आहे, तर दुसरं
संदीप नितीन राठोड यांचे जे पार्थिव आहे ते पार्थिव मोटार गाडीनं औरंगाबाद, जालना आणि या ठिकाणी चोरपिंपरी गावामध्ये येणार आहे। साधारणतः आणखी 1 तास तरी इथे लागेल आणि सकाळपासूनच त्यांचा चेहरा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक इथे जमलेले आहेत। मी थोडं दाखवतोय की बुलढाणा जिल्ह्यातले कष्टकरी, सर्वसामान्य, गावागावात राहणारे लोक, त्यांना या सैनिकाप्रती किती प्रचंड आदर आहे हे इथे दिसतं आहे। कालपासून प्रशासनाने जोरदार तयारी केलेली होती, कुणालाही अडचण होऊ नये, त्रास होऊ नये याची खबरदारी घेतलेली होती आणि ते इथे दिसतं आहे। खूप मोठ्या संख्येनं लोक इथे जमलेले आहेत, कारण त्यांच्या लाडक्या सैनिकाला, ज्यांनी आपल्या देशासाठी, आपल्या संरक्षणासाठी, आपल्या रक्षणासाठी बलिदान दिलं, त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी ही सगळी गर्दी आहे। आता तासभरात इथं आणल्यानंतर सुरुवातीला 1 तास घरी ठेवलं जाणार आहे। पार्थिवाचं घरच्या कुटुंबियांना, त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना दर्शन घेता यावं यासाठी ते ठेवलं जाणार आहे। आणि दुसरीकडे मी ऋषीला सांगतो की या ठिकाणी एक स्टँड केलेला आहे, त्या स्टँडच्या ठिकाणी शहीदांचं पार्थिव ठेवलं जाणार आहे आणि तिथं प्रत्येक सर्वसामान्य माणसाला अंतिम दर्शन घेता येणार आहे आणि मग त्यानंतर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। आणि दुसरीकडे आपण बघितलं तर या ठिकाणी हे जे ठिकाण आहे चोरपिंपरी गोवर्धन नगर मधल्या या शाळेच्या बाजूला जे तयार करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, तिथं अखेरचा निरोप दिला जाणार आहे। अत्यंत भावूक बुलढाण्यातल्या प्रत्येक गावातली माणसं झालेली आहेत। आज सकाळपासून त्यांच्या वेदना, त्यांच्या मनातली काहिली ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस खरंच आपण या देशातल्या कित्येक सैनिकांना असं गमावताना पाहतो आहे आणि ज्यावेळेस आपल्या जवळचा कोणीतरी जातो त्याचं अतीव दुःख या प्रत्येकाला कसं होतं हे जवळून पाहतो आहे। आणि थोड्याच वेळात हे पार्थिव आल्यानंतर तोच जो संताप आहे पाकिस्तान विरोधचा, जे या सैनिकाप्रती भक्ती आहे, प्रेम आहे आणि या देशावर ज्यांचं प्रेम आहे त्या सगळ्यांमधल्या डोळ्यांचे भाव इथं पाहता येणार आहेत। हा क्षण अत्यंत वेदनादायी, दुःखद आणि मनाला हेलावून टाकणारा असेल, पण ही वेळ आहे की ज्या वेळेमध्ये आपल्या सैनिकाला अखेरचा निरोप द्यावाच लागेल, कारण ती स्थिती आपल्या समोर आणलेली आहे। पुलवामा इथल्या या भ्याड हल्ल्यानंतर आपल्यापासून एक सैनिक दूर गेल्यानंतर जी भावना देशातल्या प्रत्येक माणसाच्या समोर झाली आहे आपण बघितलं। काल आणि परवा प्रचंड संताप भारतामध्ये दिसला। गावागावातले लोक गाव बंद करून या सगळ्या हल्ल्याचा निषेध केला होता। पाकिस्तानचा झेंडा अनेक ठिकाणी जाळला होता, त्यांच्या विरोधी घोषणा झाल्या होत्या, पण आज त्या केवळ नाहीत तर या सगळ्या सैनिकांना अमर रहेच्या घोषणा देत आम्ही पण आता तुमच्या सोबत आहोत। एक नितीन राठोड गमावला तर काय झालं, अनेक नितीन राठोड तुमच्या प्रेरणेला उभे राहतील अशी एक ग्वाही देत हा अखेरचा निरोप दिला जाणार आहे। आणि तो जो क्षण आहे तो अवघ्या काही वेळामध्ये इथे समोर येईल। नक्कीच माधव, तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा क्षण अत्यंत भावूक आहे। तुम्ही स्वतः लोणार गावामध्ये आहात। जसे शहीद नितीन राठोड आहेत, त्यांचे नातेवाईक असतील, त्यांचा मित्र परिवार असेल, यांच्याशी तुमचं बोलणं झालं असेल। संपूर्ण देशभरातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय, संताप व्यक्त केला जातोय। त्यांचे नातेवाईक, मित्र परिवार यांनी त्यांच्या काय आठवणी सांगितल्यात माधव? शैलजा, काल सकाळपासून मी इथं आहे। कुटुंबियांच्या वेदना मी समोरून जाणतो आहे, पण एक गोष्ट आहे की शहीद नितीन राठोड यांना एक मुलगा, एक मुलगी आहे, त्यांची पत्नी आहे। वीर पत्नी कालपासून ते आजपर्यंत ती बोलायला तयार नाही, कारण तिच्या इतका मोठा डोंगर कुणाच्याही अंगावर आला नसेल इतका मोठा डोंगर तिनं झेललेला आहे आणि ती झेलत आहे। त्या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे, कारण एक 5 वर्षाचा आणि एक 8 वर्षाचा लेकरू आहे आणि अशा स्थितीमध्ये त्यांना जे आपल्यापासून दूर गेलेलं पाहायला आवडणार नाही आणि म्हणूनच त्यांची सगळ्यांची जी मनाची स्थिती झाली ती अत्यंत दयनीय झालेली आहे। घरामध्ये आई वडील आहेत, आई वडिलांची आर्त हाक अजूनही आहे की आपला मुलगा परत येईल। ती जी आर्त हाक आहे तीच तिच्या बहिणीची आहे, भावाची आहे। मात्र हे करत असताना आई वडिलांनी सुद्धा, वडील सुद्धा मोठ्या सामर्थ्यानं मनावर दगड ठेवून त्यांनी सांगितलं की बस, आज जरी संताप असला, आज जरी दुःख असलं तरी माझा मुलगा मी देशसेवेसाठी अर्पण केलोय। भावानी तर थेट प्रतिक्रिया दिली आहे, तो पण सैनिक होता,
की जर सरकारने मला परवानगी दिली तर मी सुद्धा येणाऱ्या पिढीमध्ये म्हणजे त्याची स्वतःची 2 मुलं आहेत आणि नितीन राठोड यांचा एक मुलगा आहे, या तिघांना सुद्धा सैन्यात भरती करून देश सेवा करण्यासाठी मी संधी देणार आहे. सरकारने तसा लेखी द्यावं असं काल माझ्याशी बोलताना सांगितलं. त्याचे मित्र ज्यांनी काश्मीरमध्ये असताना एकत्र काम केले आहेत त्यांनी तीच भूमिका मांडली की नितीन राठोडला ज्यावेळेस आपण आपल्यापासून दूर जाताना पाहतो त्यावेळेस प्रचंड दुःख होतं आणि दुःख होत असताना आम्हाला सरकारने परवानगी द्यावी, आम्ही थेट बिळामध्ये घुसून पाकिस्तानचा खात्मा करू, तिथल्या सैन्याचा खात्मा करू, जे दहशतवादी आहेत त्यांना संपवू, अशी एक मनात भावना होती. आणि त्या कुटुंबियाच्या प्रत्येक व्यक्तीचा जो मूळ आधार होता तो आधार गेलेला आहे. आधार गेल्यानंतर काय होऊ शकतं, आपल्या डोक्यावरचं छत उडून गेल्यानंतर माणसाचं काय होऊ शकतं, तेच वेदना, तेच दुःख, तेच स्थिती या कुटुंबियाची झालेली आहे. आणि त्या कुटुंबियांना आधार अजून देखील देण्यासाठी जाणून घेणारच आहे. तुम्ही माझ्यासोबत असे जोडले गेलेले राहा. मलकापूरमध्ये आपले प्रतिनिधी या ठिकाणी प्रवीण खंदारे आहेत, मी त्यांच्याकडे जाणार आहे. प्रवीण, काय सांगाल, कालपासून तुम्ही स्वतः सुद्धा मलकापूरमध्ये आहात. या ठिकाणी आपण आपले जे जवान या ठिकाणी गमावलेले आहेत, संपूर्ण देशभरातून रोष व्यक्त केला जातोय, संताप व्यक्त केला जातोय. या ठिकाणी जे जवान शहीद झालेले आहेत मलकापुरातले, त्यांचे नातेवाईक, त्यांच्या मित्रपरिवाराचं काय म्हणणं आहे? बरोबर आहे शैलेजा, सर्वसामान्य नागरिकांसह त्यांचे नातेवाईक असतील, त्याचबरोबर त्यांचा मित्रपरिवार असेल, अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेला आहे. ज्यावेळेस त्यांना आपला मित्र, आपल्या घरचा कुटुंबिक एक मेंबर्स तो या ठिकाणी आपल्यातून अचानक निघून गेला, ही वार्ता करताच त्यांना सुरुवातीला मोठा दुःखद धक्का या ठिकाणी बसलेला होता. परंतु आता या ठिकाणी आपण पाहतोय की परिवाराचा एक कर्ता पुरुष या ठिकाणी घरातून निघून गेल्यानं त्यांच्यावर तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दुःखाचा डोंगर तो कोसळलेला आहे खरा, परंतु त्यांच्यासोबत जे लहानपणापासूनच मोठे होईपर्यंत खेळणारे लहान मित्र, त्याचबरोबर त्यांच्या कॉलेजमध्ये शिकणारे काही मित्र यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यांनी देखील अतिशय मनमिळावू स्वभावाचा हा आमचा मित्र होता आणि त्याचा सुरुवातीपासूनच या ठिकाणी मिलिटरीमध्ये जायचं एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न स्वतःच्या जिद्दीवर त्यांनी पूर्ण केलं होतं. त्या माध्यमातून त्याचा आम्हाला सार्थ अभिमान या ठिकाणी होता. परंतु आता त्याचे या ठिकाणी त्याला वीरमरण आलं ही बातमी आमच्या कानावर पडताच आम्हाला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दुःख झालेलं आहे. अजूनही आम्हाला विश्वास बसत नाही की आमच्यासोबत खेळणारा आमचा मित्र हा आमच्यातून अचानकपणे असा निघून गेला. त्यावरून आपण पाहू शकतो की सकाळपासूनच या ठिकाणी शैलेजा मोठ्या प्रमाणात त्यांचे मित्रपरिवार असेल, त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिक असेल, बुलढाणा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक नागरिक या ठिकाणी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी दाखल झालेले आहे. आणि त्याचबरोबर मलकापूरच्या त्यांच्या घराच्या जवळच त्यांना शेवटचं त्या ठिकाणी अग्नी दिल्या जाईल, आपण ते देखील त्या ठिकाणी पाहू शकता की ती तयारी देखील या ठिकाणी सुरू झालेली आहे. थोड्या वेळातच त्यांचं पार्थिव या ठिकाणी आता मलकापूर त्यांच्या निवासस्थानी दाखल होणार आहे. परंतु घरची त्यांची परिस्थिती बघितली तर अतिशय या ठिकाणी असंतोषाचं वातावरण आहे. संपूर्णपणे त्या ठिकाणी जे त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांची मुख्यतः आई आहे, अतिशय त्यांना दुःख या ठिकाणी झालेले आहेत. त्याच्याबद्दल अधिक सांगण्यासाठी ते या ठिकाणी आता ते मनस्थितीमध्ये देखील ते या ठिकाणी नाही आहेत, अशी देखील परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे शैलेजा. परंतु अतिशय मनमिळावा स्वभावाचा संजय राजपूत नामक वीर जवान अचानकपणे निघून गेल्यानं खरंच बुलढाणा जिल्ह्यावर मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे शैलेजा. नक्कीच, धन्यवाद प्रवीण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहिलंय का जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारीच म्हणजे 14 फेब्रुवारीला संध्याकाळी झालेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. शहीद जवानांची संख्या वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते. उरीमध्ये सप्टेंबर 2016 मध्ये दहशतवादी हल्ल्यानंतरचा काश्मीरमध्ये सुरक्षा दलावरती झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. श्रीनगर जम्मू हायवेवरती अवंतीपोरा परिसरात सीआरपीएफच्या एका ताफ्याला लक्ष्य केलं गेलं. जैश ए मोहम्मदनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात 40 जवान शहीद झालेत. यामध्ये बुलढाण्याच्या 2 सुपुत्रांचा समावेश आहे. मूळ मलकापूरचे असलेले संजय राजपूत आणि लोणार तालुक्यातील सोरपांगराचे नितीन राठोड या हल्ल्यात शहीद झालेत. या हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील वीरपुत्रांवरती आज अंत्यसंस्कार केले जातील. सीआरपीएफच्या अधिकृत माहितीनुसार 40 जवान शहीद झाले असून काही जवान हे अद्यापही जखमी आहेत.
दक्षिण काश्मीरच्या अवंतीपुरा भागात गुरुवारी दुपारी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं सीआरपीएफ जवानांच्या बसवरती आत्मघाती हल्ला केला होता आणि हा देशाच्या इतिहासात सीआरपीएफ जवानांवरती झालेला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जातो।